कार्यक्रम केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकवरती। तर आपण नेहमी असं बोलतो छत्रपती 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 म्हणजे काय आणि केव्हापासून सुरुवात झाली। छत्रपती ही एक पदवी आहे, तर ती त्यांच्या राज्याभिषेक नंतर आणि यांनी ही पदवी कोणी दिली, शिवाजी महाराजांना। तर ती शिवाजी महाराजांनी स्वतःच पदवी ही राज्याभिषेक नंतर जे 1874 मध्ये 1674 मध्ये त्यांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला आणि त्याच्यानंतर ते अभिषेक राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी ती पदवी धारण केली स्वतःला छत्रपती म्हणून। की आत्तापर्यंत आणि छत्रपती बरेच हे पण झालेले त्यावेळेला की छत्रपती आता त्याचं एक पूजन आहे। छत्रपती पदवी धारण करण्यासाठी त्याची पूजाविधी वगैरे, तर ते पूर्ण महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतामध्ये कोणी त्याची छत्रपतीची पूजन करणारं कोणी उपलब्धच नव्हतं की ज्याला पूजन कशी करायचं ते माहिती होतं। किंवा मग ह्या लोकांना बरीच तपास वगैरे केल्यानंतर काशीहून त्यांना एक ब्राह्मण ज्यांना येत होतं, म्हणजे त्यांनी केली नव्हती कधी, फक्त त्यांना माहिती होतं की छत्रपती म्हणून, तर ती त्यांना बोलवून त्यांच्याकडून राज्याभिषेक करून केला आणि त्याच्यानंतर मग स्वतः शिवाजी महाराजांनी छत्रपती ही पदवी धारण केली। छत्रपती म्हणजे की ज्याच्या डोक्यावरती छत्र आहे आणि छत्र म्हणजे स्वतंत्र येतो तो स्वतंत्र झाला राज्यात। त्याच्या आधी आपले सगळे जे राजा किंवा सरदार होते तर ते मोगलांच्या बरोबर, कोणी आदिलशाही बरोबर, कोणी निजामशाहीच्या हाताखालती काम करायचे, म्हणजे जेवढे मध्ये 200-300 वर्ष तशी गेलेली। आणि शिवाजी महाराजांनी आल्यानंतर त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, स्वतःला छत्रपती म्हणून घोषित केले। स्वयं ते घोषणा स्वतःची छत्रपती पद हे स्वतःनी त्यांनी धारण केलेलं आहे, म्हणजे कोणी त्यांना हे दिलं नाही की तू आता छत्रपती झाला, तसं नाही। तुम्ही स्वतः ते तेवढं मिळवून त्यांनी स्वतःची छत्रपती हे मिळवली, ही पदवी आहे छत्रपती। आणि ती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःचे नाणे सुद्धा बाहेर पाडले, म्हणजे त्यांनी एक सुरुवात केली स्वतःच्यापासून की शिवछत्रपतींनी होन नावाचं नाणं चालू केलं आणि दुसरं शिवराई म्हणून। तर होन म्हणून जे होतं ते सोन्याचं नाणं होतं आणि शिवराई म्हणून ते तांब्याचं नाणं होतं। आणि ते तिथे त्यांनी आपलं जे त्यांचं राज्य होतं तिथे हळूहळू त्याची सुरुवात केली सगळीकडे चलनमध्ये। आणि त्याच्यानंतर बरेच त्यांनी शिवाजी महाराजांनी कुळ कायदे आणले, जमिनीविषयक सुधारणा केला त्याच्यानंतर, आणि त्यांनी त्याच्यानंतर छत्रपती झाल्यानंतर त्यांनी स्वतःची बिरदावली चालू केली, म्हणजे बिरुद स्वतःला एक की कोण छत्रपती म्हणजे कोण। तर ते आपण आत्ता जे आरती बोलतो किंवा श्री क्षत्रिय कुलावंत, श्री राजा शिवछत्रपती, असं हे बिरुद स्वतः धारण केलं त्यांनी की मी कुलावंत आहे, म्हणजे क्षत्रिय कुलांचं एवढा मी हे केलं तसं। आणि त्यांनी जी नाणं चालू केलं तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा एक हे फोटो ठेवला, श्री राजा शिव, आणि मागच्या बाजूला त्यांनी छत्रपती असं लिहिलं, ते नाण्यावरती छापवून बाहेर पाडले सगळ्यांना। म्हणजे जसं आत्ता आपण पाहतो की आपला ह्याचा फोटो नाण्यावरती वेगळे फोटो असतात, तर तसं हे उभं केलं त्यांनी। आणि या पदवीमुळे त्यांना मराठा साम्राज्याची सुरुवात झाली। त्याच्यानंतर मग हळूहळू सगळे विस्तार झाला त्या साम्राज्याचा। म्हणजे पहिले होतं फक्त पुण्याच्या आजूबाजूचं क्षेत्र होतं, रायगड जिल्हा, आपण आत्ताचा जो रायगड जिल्हा आहे किंवा मावळ परिसर आहे, आणखीन थोडं सोलापूर कोल्हापूरपर्यंतच भाग होता। पण त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला आणि त्यांनी छत्रपती हे पद अजूनपर्यंत चालू आहे, त्यांच्या घराण्यामध्ये ते पद चालू आहे। पण ते पद म्हणजे छत्रपती म्हणजे काय तर ते हे सांगण्यासाठी ते सांगितलं। आणि त्याच्यानंतर त्यांना असं म्हणण्यात आलं, म्हणजे सगळ्यांनी वर्णन केलं, या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशाह मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला। म्हणजे हे त्यांचं वर्णन आहे, असं त्यांचं वर्णन केलं की कसा झाला, की तेव्हा आपण सामान्य समजत होते तर त्याला एवढा मोठा छत्रपती झाला, तर ते छत्रपती म्हणजे छत्रपती झाला तो असं। तर त्याच्यानंतर कोणी झालं नाही, दुसरे छत्रपती अजूनपर्यंत नाही झाले 400 वर्षानंतर। तर ही त्याची छत्रपती होण्याची गोष्ट आहे। आणि तसंच त्यांना मग बरेच त्यांना सगळे लोक मिळत गेले, पण ते साम्राज्य आपलं चालू झालं। हे एवढं गोष्ट माझी गोष्ट संपवली। याच्यामध्ये एक अजून ॲड करायची आहे
का गागा